फलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय होरावरा संघ. तर नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अन्वी स्पोर्ट्स क्रिकेट संघ रेडी घेतोय. ज्या संघात मरुरा संघाच्या खेळाडूंचा समावेश आणि गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून छोट्या चणीचा गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू दाजी नाईकला चकवत यष्टीरक्षकाच्या हाती विसावणारा असा चेंडू निर्धाव म्हणून गणला जातोय. निर्धाव चेंडूला या ठिकाणी डावाला आपल्या गोलंदाजीला सुरुवात ही करतोय अर्थातच या ठिकाणी अन्वी स्पोर्ट्स रेडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. श्री क्षेत्रपालेश्वर होरावरा संघ अस्तित्वाची लढाई या सामन्यामध्ये निश्चितपणे कृपया अन्वी स्पोर्ट्स रेडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आपल्यास वारंवार आम्ही विनंती करतोय. या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, YouTube वरनं लाईव्ह होतंय, थेट प्रक्षेपण होतंय. गोलंदाजी मार्कवर अभिषेक कारी सज्ज. 2 चेंडूंवर 2 धावा होत आहेत. परत एकदा अभिषेक कारी पंचांच्या डाव्या हाताकडनं पंच नाना नाईक यांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. त्याची नाईकसाठी चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्न यशस्वीतेत वळत नाही. एक धाव फलंदाज हाराकिरी निश्चितपणे मैदानावर आपण अनुभवतोय आणि हीच हाराकिरी दाजी नाईकची पावलं दुहेरी धावेत उमटवण्यासाठी कारणीभूत ठरवतायत. सचिन नाईक स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय कारण कोणत्याही गोलंदाजावर तुटून पडण्याची क्षमता दाजीच्या मनगटात आहे आणि तोच दाजी नाईक या ठिकाणी स्वतः स्ट्राईकवर येतोय. खेळ समाप्त होतोय 4-3 चेंडूंचा 4 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज खाली सज्ज. ओव्हरपेच चेंडू फटका मोठा टोलवायचा होता. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी निघतोय व या डावातील पहिल्या चौकाराची नोंद ताजी नाईक याच्या माध्यमातून होत. आता 8 धावा धावफलकावर या झळकलेल्या आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावर. ओव्हरपेच पदाचा चेंडू तगडा फटका. ज्यावेळी संपर्क झाला होता षटकाराचा शिक्का बसला होता. औपचारिकता पूर्णत्वास नेली जाते. षटकारानं दाजी नाईक सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा देतोय व या 6 धावांनी तब्बल 14 धावा धावफलकावर या श्री क्षेत्रपालेश्वर होरावरा संघाच्या आपण पाहतोय. स्पर्धेच्या अस्तित्वाची लढाई श्रीदेव क्षेत्रपालेश्वर होरावरा विरुद्ध अन्वी स्पोर्ट्स रेडी या संघादरम्यान कारण जिंकणाऱ्या संघाचं आव्हान हे जिवंत राहील एवढं मात्र नक्की. परत एकदा ओव्हरपेच चेंडू तगडा फटका. सलग दुसऱ्या वेळी सीमोल्लंघन होतोय. ताजीच्या बॅटचा तडाखा अभिषेक या गोलंदाजला निश्चितपणे मिळतोय व या षटकारानं तब्बल 20 ला गवसणी घालत या ठिकाणी 20 धावा धावफलकावर पूर्णत्वास झालेल्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज. थँक यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 20 धावा प्रथमतःच या ठिकाणी विनय पावनोजी या सामन्यामध्ये स्ट्राईकला येतोय. हल्लीच लग्न बंधनात अडकल्यानंतर या ठिकाणी तो एका मोठ्या स्पर्धेमध्ये पुनरागमन करताना दिसतोय. ओव्हरपिच पदाचा चेंडू फटका टोलवला जातोय. फटक्यामागे काहीशी ताकद अपुरी पडते. चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण होतंय. केवळ एकेरी धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय ते विनयला. एकेरी धावेने विनय स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय निश्चितपणे 21 धावांवर. या वर्षीचा क्रिकेट मोसम हा जवळपास अस्ताला येतोय आणि या असणाऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या नावाची चर्चा व्हावी या उद्देशानं अनेक नामांकित संघांचा सहभाग जैतील प्रीमियर लीग चषक 2024च्या निमित्तानं आपण या तुळसगावी अनुभवतोय आणि त्याच या ठिकाणी संकल्पनेतनं सुरू असलेल्या सामन्यामध्ये तब्बल 21 धावा धावफलकावर झळकलेल्या आपण पाहतोय. फटका मोठा टोलवायचा होता. यावेळी मात्र प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हाती विसावा घेतोय गोलंदाज प्रसाद याचा चेंडू निर्धाव. धावसंख्येत कोणताही बदल या ठिकाणी दिसत नाही. 21 धावा बिनबाद.
नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी छत्रपालेश्वर कुरावडा संघ पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करताना गोलंदाज दिसतोय तो प्रसाद. प्रसादला धावांचा ओघ हा रोखावा लागेल, दाजीला बाद करावा लागेल, तर दुसऱ्या बाजूला दाजी नाही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून मोठ्या फटक्याचा पवित्रा हा घेतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू देत दीपक फटका. दाजी मैदानावर सेट होतोय. चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. कोणत्याही गोलंदाजाची चिंधड्या उडविण्याची क्षमता विस्फोटक फलंदाज म्हणून दाजी नाईकच्या मनगटात आणि तोच दाजी नाईक स्वतःच्या खाती तिसऱ्या षटकाराची नोंद करतोय. संघाला परावर्तित करतोय तो 27 धावांवर. डावातील तिसरं षटक दुसरं षटक प्रगतीपथावर 27 धावा बिनबाद गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. ओव्हरपेच चेंडू फटका हवेत राहतोय. फटका हवेत राहिलेला बहुधा षटकारात परावर्तित होत चौथा षटकार दाजीचा या डावामध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल, आपल्या संघाचं आव्हान कायम ठेवायचं असेल, तर तोडफोड फटकेबाजी अति आवश्यक हे जाणतोय दाजी नाईक. जोखीम स्वतःच्या खांदी घेतोय आणि त्याची हीच जोखीम 4 षटकार, 1 चौकार यांच्या मदतीनं तोडफोड फटकेबाजीला कारणीभूत ठरत तब्बल 32 धावांची खेळी साकारताना ओव्हरपेच चेंडू फटका हवेत राहतोय. फटका मात्र फसतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरनं येतोय. पाहायचंय झेल होतोय की नाही ते. अंतिम क्षणी चेंडू हातनं निसटतोय. छोट्या चेंडूच्या खेळाडूकडनं बॅकअप केलं जातंय. मात्र तत्पूर्वी फेक हाती विसवण्यापूर्वी दाजी नाईक एकेर धावेचं रूपांतर दुहेरी धावात करत संघाला परावर्तित करतोय निश्चितपणे तो 35 धावांवर आणि या 35 धावांमध्ये तब्बल 34 धावांचा सिंहाचा वाटा दाजी नाईक याचा आपण अनुभवतोय 4 षटकार व 1 चौकार यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद षटकाची सांगता करण्यासाठी सज्ज. याही वेळी लाईन पद्धतीचा चेंडू अक्रॉस लाईन पद्धतीने शफल होऊन खेळला जातो. चेंडूचा प्रवास डीप लॉंग लेगच्या दिशेनं एकेरी धावीवर समाधान मानतायत ते दोन्ही फलंदाज. एकेरी धावीने षटकाची सांगता होते. स्ट्राईक तिसऱ्या षटकामध्ये स्वतःकडे ठेवण्यात धन्यता मानतोय तो दाजी नाईक. खेळ समाप्त होतोय अर्थातच 2 षटकांचा. 2 षटकांच्या सांगतेखेरीज प्रति षटकामागे 18 धावांच्या धावगतीनं बिनबाद 36 धावा टीज आहे. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सज्ज होतोय. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळेच या ठिकाणी नकारात्मक चेंडूपासून वाचतोय. तो अर्थातच या ठिकाणी गोलंदाज अनूप घारी. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल अपेक्षित नाही. 36 धावा, बिनबाद 2 षटक, 1 चेंडू यांचा खेळ समाप्त निर्धारित 4 षटकांचा सदरचा हा सामना अनूप घारी. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. चेंडू अक्षरशः खोदून काढला जातोय. चेंडूचा प्रवास असं म्हणतात सीमारेषेच्या पलीकडे तब्बल 5व्या षटकारासाठी दाजी नाईक याच्या माध्यमातनं व उत्तम याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेताना दाजी नाईक मात्र 5 खणखणीत षटकार आतापर्यंत टोलवतोय. संघाला परावर्तित करतोय तो 42 धावांवर. 42 धावा धावफलकावर बिनबाद 42 धावा. परत एकदा उत्तम सज्ज आखूड टप्प्याचा चेंडू. सुरेख असा शॉर्ट ऑन फुलपदरीचा फटका. चेंडू डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. अक्षरशः षटकारांचा पाऊस या मैदानावर दाजी नाईक पाडतोय. बहुधा दाजीचा हा 6वा षटकार असावा असा अंदाज व 6 षटकारांच्या मदतीनं दाजी नाईक अर्धशतकाच्या दिशेनं या ठिकाणी स्वतःची आगेकूच करतोय. वैयक्तिक 47 धावांवर खेळताना दाजी नाईक पण अनुभवतोय मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सत्ता सज्ज. यावेळी मात्र साफ चकतोय तो दाजी नाईक. मधली यष्टी वाकवली जाते व अर्धशतकाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी दाजी नाईकला त्या 47 धावांवर माघारी हे जावं लागतंय पहिल्या खेळाच्या सुरुवात.
जरी अर्धशतकाला गवसणी घालण्यात तो 3 धावांनी कमी पडला, तरी पण या ठिकाणी दाजीच्या विस्फोटक खेळीमुळे एका समाधानकारक अशा अवस्थेमध्ये क्षेत्रपालेश्वर होरावडा क्रिकेट संघ आलेला आपण पाहतोय. एकंदर धावा धावफलकावर 48, पहिला गडी बाद. गोलंदाज या ठिकाणी घारी याला मिळते ते पहिलं यश. 48 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दाजी नाईक याची जागा घेण्यासाठी डावखुऱ्या आणखी एक फलंदाज बबल नाईक याची वर्णी मैदानावर ही लागते. आखुडतापाचा चेंडू बबल नाईकच्या बॅटमधनं मोठा फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो स्क्वेअर लेगला. एक तो फलंदाज पूर्ण करतायत. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडला जातोय व जोपर्यंत चेंडूची परती होते, दुहेरी धाव सहजगत्या पूर्णत्वास नेत सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकलं जातंय. क्षेत्रपालेश्वर घोडावडा क्रिकेट संघाचं तब्बल 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 50 धावांमध्ये तब्बल 47 धावांचा वाटा दाजी नाईकचा. दाजी बाद होऊन मैदानाच्या बाहेर आणि निश्चितपणे या ठिकाणी विनय पावनोजी व बबल नाईक ही जोरगोळी डोकेदुखी ठरते प्रतिस्पर्धी संघाला. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास मिड विकेटला. नाममात्र एकेरी धाव निघते. ज्या परफेक्ट टायमिंगसाठी बबल नाईक प्रसिद्ध, ते आज टायमिंग मात्र कुठेतरी पाहायला बबल नाईककडनं या ठिकाणी कमतरता भासते. खरं म्हणजे आखूड टप्प्याचे चेंडू कोणत्याही मैदानावर सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी पाठविण्याची कुमक, तेवढी दिमत ही मनगटामध्ये या ठिकाणी अर्थातच बबल नाईकच्या. मात्र 2 वेळा सलग तो या ठिकाणी मोठे फटके मारण्यापासून निश्चितपणे चुकतोय. 2 वेळा या ठिकाणी मोठ्या फटक्यांपासून त्याला परावून हे व्हावं लागतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 51 धावा धावफलकावर. डावातील शेवटचं षटक आणि निश्चितपणे आता मात्र अनूप घाडी हा गोलंदाजी मार्कवर या डावातील शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय पंचांच्या उजव्या हाताकडनं. अनुभवी पंचांची जोडगोळी नाना नाईक व सदा पेडणेकर हे कार्यरत मैदानावर गोलंदाजी मार्कवर. अनूप यावेळी बबल चकतोय. उजवी यष्टी त्याची वाकवली जाते. पहिल्या चेंडूपासून या ठिकाणी या मैदानावर थोडा अनकम्फर्टेबल वाटत होता. तो अर्थातच या ठिकाणी बबल नाईक आणि बबल नाईक द्विधा अवस्थेमध्ये बाद होतोय. मैदानाच्या बाहेर जातोय. दुसरा हादरा ओरावडे क्रिकेट संघाला 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुजित सावळ याची वर्णी मैदानावर लागते. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडूंवर एखाद दुसरा मोठा फटका होरावडे क्रिकेट संघासाठी अपेक्षित आणि तो फटका टोलवण्याच्या नादात सुजित सज्ज. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी दाद मागितली जाते. मात्र पंच सदा पेडणेकर सांगतायत, की जरूर यष्ट्यांच्या मधोमध हा चेंडू होता. मात्र चेंडूची उंची ही यष्ट्यांना चुकून जाणारी होती. त्यामुळे फलंदाज नाबाद असल्याचा निर्वाळा या ठिकाणी दिला जातोय. एकेरी धाव ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 52 धावांवर. षटक क्रमांक 4 म्हणजे शेवटचं प्रगतीपथावर 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुप या ठिकाणी सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी व निश्चितपणे डावखुर हाताचा बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर या डावातील दुसरा चेंडू खेळण्यासाठी विनय पावनोजी हा स्ट्राईकवर येतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुरेख असा फटका. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेक येते. नॉन स्ट्राईक एंडला एकेरी धावेचं रूपांतर लिहिलं दुहेरी धावात केलं जातंय. 2 धावा या ठिकाणी विनय याच्या खाती. 2 धावा होरावडा क्रिकेट संघाच्या खाती. ज्या दुहेरी धावेने होरावडा संघ पोहोचतोय तो 54 धावांवर. क्षेत्रपालेश्वर होरावडा संघ 54 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. डावाचा शेवट होण्यासाठी अनूप गोलंदाजी मार्कवर. चेंडू अक्षरशः खोदून काढला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडंसं या ठिकाणी आउटफील्ड चकवा देतंय आणि हेच चकवा देणारं आउटफील्ड फलंदाजांसाठी सिद्ध ठरतंय. एकेरी धावेचं रूपांतर
दुहेरी धावा करण्यासाठी ज्या 2 धावांनी धावफलक बदलतोय, तो अर्थातच या ठिकाणी 56 धावांवर. एक समाधानकारक विशाल असा धावफलक आपण मैदानावर अनुभवतोय ओरावडा क्रिकेट संघाच्या माध्यमातनं. ओव्हरपिच चेंडू, फटका हवेमध्ये राहतोय. बराच वेळ हवेमध्ये राहिलेला चेंडू यावेळी मात्र झेलात परावर्तित करण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरतोय. 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. तिसरी धाव घेण्याच्या इच्छेमध्ये फलंदाज आपलं मैदान सोडतोय व अखेर हा ना, हा ना करत तिसरी ही धाव धावफलकावर ही झळकली जाते. ज्या 3 धावांनी या ठिकाणी धावफलक 59 धावांपर्यंत मजल मारतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात डावाची अखेर करणारा चेंडू फेकण्यासाठी अनूप घारी हा गोलंदाज आपल्या मैदानावर या ठिकाणी गोलंदाज म्हणून कार्यरत पंच सदा पेडणेकर यांच्या डाव्या हाताकडनं आणि निश्चितपणे डावातील अखेरच्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला असेल फलंदाज तो अर्थातच या ठिकाणी सुजित सावळ 59 धावा धावफलकावर. ओव्हरपिच चेंडू सुजितचा तडाखा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकारासाठी डावाचा शेवट षटकारानं होतोय. 4 षटकामध्ये तब्बल 65 धावा व 66 धावा काढण्याचं कठीण असं लक्ष्य अन्वी स्पोर्ट्स लेडी क्रिकेट संघासमोर निर्धारित 4 षटकात ठेवलं जातंय आणि या सर्व परिस्थितीला कारणीभूत कोण असेल तर तो फलंदाज म्हणजे दाजी नाईक. ज्या दाजीनं आपल्या आक्रमकतेचं ज्वलंत प्रदर्शन या मैदानावर सहर्ष सादर करत 6 षटकार, 1 चौकार यांच्या साथीनं तब्बल 47 धावांची वादळी खेळी साकारली आणि 30 विस्फोटक राजी नाईकची खेळी एका मोठ्या धावफलकापर्यंत पोहोचविण्यात यशस्वीतेत वळवते. क्षेत्रपालेश्वर कुडावडा संघाला टीचे. इस मैच पर पूरी तरह से छाए हुए लगभग 6 छक्के उनके बल्ले से। तर क्या खूबसूरत बल्लेबाजी
47 रन 15 गेंदों में 47 रनों की धुआंधार पारी। दैट इज द हिटमैन, जिनके नाम की दहशत सभी गेंदबाजों के मन में क्यों होती है, ये बता देने वाले आज की पारी। प्रारंभिक मैदान पर प्रसाद खेलने के लिए तैयार, उनके सामने अनूप गाड़ी, और पहली गेंद पर बहुत अच्छा स्ट्रोक है। शायद अंपायर का इशारा हमारी तरफ 4 रनों का। तो पहले हाफ वाली गेंद मिली, और उस हाफ वाली गेंद पर पहला चौवा आता हुआ। तो इस रन चेज का आगाज होता हुआ प्रसाद बेहतरीन पहला ड्राइव करते हुए अपिश ड्राइव और द लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन फॉर 4 रन। वन बाउंस ओवर द डीप लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन। 47 रन। ये 47 रन, एक और अगर अच्छी गेंद खेलते दाज तो 50 रन इस पूरे टूर्नामेंट का पहला अर्धशतक उनके बल्ले लग जाता। हैट्रिक हो चुके इस प्रसाद के। इसके बाद होने वाला जो मुकाबला है इस मैच में, ये 4 रन के लिए फिर एक बार बॉल के बाहर जाती हुई ये गेंद। लगातार 2 गेंदों पर 2 चौवे, चेजिज ऑन कह देने वाला ये पहला ओवर। गेंदों पर बहुत बेहतरीन 2 चौवे, 8 रन स्कोर बोर्ड पर चढ़ते हुए 66 रनों का ये पीछा। लगभग 16 रन प्रति ओवर का औसत है। 16.5 दो 2 गेंदों में 2 चौवे आए थे। ये खराब गेंद, फिर एक बार प्रसाद के बल्ले से निकलता हुआ ये झंझनाता चौवा, तीसरा चौवा आता हुआ। लगातार 2 गेंदों पर ओवर पिच गेंदें डालने के बाद एक शॉर्ट पिच गेंद, जिस पर डीप एक्स्ट्रा और बॉल लाइन के बाहर 4 रन आते हुए। तो अच्छी शुरुआत है, चेसिस ऑन कह देने वाला ये मुकाबला। 3 गेंदों पर 3 चौवे, चौवों के हैट्रिक, छक्कों के हैट्रिक हमने देखी, विकेटों के हैट्रिक देखी। अब ये चौवों के हैट्रिक इस मैदान पर। सिद्धेश प्रसाद साथ लेकर बेहतरीन बल्लेबाजी करते हुए, सिद्धेश को अपनी स्ट्रेन पर जाना चाहिए, पटकनी चाहिए गेंद को सामने। अच्छी गेंद, ये उनकी स्ट्रेंथ है। अच्छी गेंद, डॉट गेंद। यानी कुल मिलाकर 4 गेंदों में अब तक 12 रन दे चुके हैं सिद्धेश। 66 रनों का पीछा दाजी नाइक के 15 गेंदों में 47 रनों के बदौलत। अच्छी गेंद, फिर एक बार गेंद, रन आउट का खतरा, लेकिन डायरेक्ट हिट थी, लेकिन फिर भी अपने क्रीज में पहुंच चुके थे यहाँ अनूप खाड़ी। अब तक 13 रन जो बने, सभी रन प्रसाद के बल्ले से आए हैं। जिस तरह से दाजी नाइक ने बल्लेबाजी कर रहे थे, उसी तरह से प्रसाद यहाँ बल्लेबाजी करते हुए 3 लगातार चौके, 3 गेंदों पर चौके की हैट्रिक। आखिरी गेंद इस ओवर की। अच्छी गेंद, ठीक तरह से बल्ले पर चढ़ी नहीं, और इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 14 रन। लगभग इसी औसत से रन चाहिए। कोई भी विकेट नहीं गवाई अब तक अनवी रेड्डी ने। तो ये जो बात है वो उनके फेवर में जाती हुई थोड़ी सी। अब 18 गेंदे हैं जीतने के लिए अभी भी। 18 गेंदे और 52 रन, यह है अभी भी इस मैच को जीतने का इक्वेशन। और इसी बीच गेंदबाजी का छोर बदला जा रहा है। यहाँ गेंदबाजी के लिए आते हुए सुजीत सावल, द ग्रेट ओपनिंग बॉलर, बहुत साल तक गेंदबाजी करते हैं। ये गेंद अनूप के लिए अच्छी गेंद, बल्ले पर चढ़ी नहीं। सिद्धेश के पास जाते हुए ये गेंद, जिस पर 1 रन अर्जित किया। इस 1 रन के बदौलत रन संख्या पहुंची है 15 रनों पर। आगे
सुजीत सवाल पहली गेंद बहुत बेहतरीन, लेकिन उनके सामने अब आए हैं प्रसाद सातराडेकर। अच्छी गेंद डिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली। खूबसूरत गेंद थी ये, डॉट गेंद। इस गेंद को खड़े खड़े उछाल देना चाहते थे बल्लर, गेंद का संपर्क हुआ नहीं। एक बेहतरीन गेंद की समाप्ति होती हुई। सुजीत फिर एक बार, अच्छी गेंद, लगातार दूसरी अच्छी गेंद। टिप्पा खाने के बाद आउट स्विंग होती हुई बाहर की तरफ निकलती हुई दाजी नाइक के दस्तानों में समाती हुई ये बेहतरीन गेंद। 66 रनों का पीछा यहाँ चल रहा है। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक है ये। क्या गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाएगी? नहीं, गेंद रुकी जब तक राहुल गेंद पर आते। मात्र 2 रन इस गेंद पर अर्जित करते हुए रन संख्या पहुंची 17 रनों पर। अभी भी 49 रन, 49 रन चाहिए जीत के लिए। अच्छी गेंद, ऊपर उठी, नीचे खिलाड़ी, और इसी के साथ प्रसाद वापस आते हुए सफलता मिलती हुई सुजीत सावल को। ललचाया था उनको सामने खेलने के लिए, और उस लालच में फंस गया। ठीक तरह से एलिवेशन मिली नहीं, बल्ले पर सही से चढ़ी नहीं गेंद। और वहां बहुत ऊंचे कद के खिलाड़ी, जिनको महाराष्ट्र की वॉलीबॉल टीम में जिनका सिलेक्शन हुआ है, विदुल पावड़ो जी, जिनके हाथ में ये कैच गया, और कोई गलती नहीं, वहां सेफेस्ट हैंड। और पारी समाप्त हुई प्रसाद सातरडेकर। नए बल्लेबाज जाते हुए उत्तम। उत्तम गए हैं नए बल्लेबाज, क्रीज पर खेलेंगे। सुजीत सावल की इस आखिरी गेंद इस ओवर की। अच्छी गेंद, और ये और एक विकेट। उत्तम, कुछ उत्तम न कर सके। वापस डगआउट में वापस आते हुए पहले गेंद पर सफलता दूसरी मिली सुजीत सावल को। कुल मिलाकर 12 गेंदों का खेल समाप्त हुआ, रन संख्या पहुंचे मात्र 17 रनों पर। अभी भी 49 रन चाहिए जीत के लिए। 12 गेंदे। नए बल्लेबाज जाते हुए अनिकेत नए बल्लेबाज है। साजिद नाइक की वो धुआंधार पारी, 6 छक्के 1 चौवा, 15 गेंदों में 47 रनों की वो धुआंधार पारी, जिसके तहत 66 रन, 65 रन बनाए हुडाउडा टीम ने। 66 रनों का पीछा, और वो पीछा किस तरह से होगा? 12 गेंदे, 49 रन जीत के लिए। गेंदबाजी का छोर बदला गया। गेंदबाजी में अपना कमाल दिखाने के लिए आते हुए इस देसी बॉयज टीम का बड़ा स्लो पॉइजनर विशाल नाइक, दैट्स गॉन, सामने पाए गए। विशाल को सफलता मिली। पिछले मैच में हमने देखा था विशाल नाइक ने मात्र 1 रन दिया था, 2 विकेट हासिल की थी, मंगलदीप के विरुद्ध उस लो स्कोरिंग मैच में सनसनी पैदा की थी। वही विशाल नाइक अपने पहली गेंद पर सफलता पाते हुए नए बल्लेबाज जाते हुए नए बल्लेबाज गोपाल धीरे धीरे मैदान में जाते हुए। 11 गेंदें बची है, जीत का लक्ष्य अभी भी 49 रन। तो जो साइलेंट किलर जिसे मैं कहता हूँ हर वक्त इस होडा टीम का, लेफ्ट आर्म फास्ट मीडियम कट करते हैं दोनों तरफ गेंदों को। मिस्टर विशाल नाइक इज गोइंग टू बॉल द सेकंड बॉल ऑफ दिस फर्स्ट ओवर। इस मैच का तीसरा ओवर डाल रहे, खुद का निजी पहला ओवर डाल रहे। पहली गेंद पर सफलता पाई। अच्छी गेंद, बहुत खूबसूरत गेंद। गेंद पर स्विच हिट का प्रयास गोपाल का, लेकिन वो गोपाल बटा नहीं है, उनको कनेक्शन हुआ नहीं। तीसरी गेंद लेकर अच्छी गेंद, पैड पर टकराती हुई लगातार 3 डॉट गेंदे इस मैच में भी। विशाल नाइक आजकल अपना रनअप, जैसे गौरव कामली ने रनअप कम किया,
विशाल ने भी अपना रनअप थोड़ा-सा कम किया, लेकिन जो टिप्पा है गेंद का वो सही, दोनों तरफ घुमाने की काबिलियत सही, और इसी के साथ अपने बॉलिंग मार्क पर जाते हुए इस ओवर की चौथी गेंद लेकर आएंगे लेफ्ट आर्म। अच्छी गेंद, इस गेंद पर बल्ला लगाने में सक्षम रहे। 1 रन, मात्र 1 रन पर संतोष करेंगे। रन संख्या 1 रन के साथ बहुत देरी के बाद 18 रनों पर पहुंचती हुई अभी भी 48 रन चाहिए जीतने के लिए, और गेंदें बची है 8। 8 गेंदे 48 रन, ये है इक्वेशन। 8 गेंदों पर 6, हर एक गेंद पर छक्का चाहिए। अब एक गेंद भी गई तो मैच गया। सामने खड़े हैं अनिकेत। अच्छी गेंद, खूबसूरत गेंद, क्या खूबसूरत गेंदबाजी है ये। सही ठिकाने पर टिप्पा खिलाना, गेंदों को अंदर बाहर करना, ये खासियत विशाल नाइक की। आखिरी गेंद इस ओवर की, इस ओवर में अब तक 1 रन दिया, 1 विकेट हासिल किया। पिछले मैच की तरह ये ओवर घटता हुआ। अच्छी गेंद, फिर एक बार 1 ही रन दिया इस ओवर में भी, इस मैच में भी। दैट इज अ ग्रेट बॉलिंग एफर्ट बाय विशाल नाइक, लेफ्ट आर्म फास्ट मीडियम, एंड हियर कम्स मिस्टर बबल नाइक। आखिरी ओवर डालने के लिए बबल नाइक आते हुए। बैटिंग क्या हो रही है एक तरफा मैचेस देखने को मिले आज के दिन में। यस, बबल नाइक आज कुछ रंग में नहीं दिखे, लेकिन गेंदबाजी में अपना करतब निश्चित रूप से दिखाएंगे। अच्छी गेंद थी, अपिश खेला इस गेंद को, 1 ही रन। अब 5 गेंदे और जीतने के लिए 47 रन चाहिए अभी भी। ये मैच निकल चुका है अनवी स्पोर्ट्स रेडी के हाथ से। फबल की ये गेंद बहुत बाहर, वाइड का इशारा मरतबा पर आता हुआ। ज्यादा टर्न हुई गेंद, पहले पिच की थी आउटसाइड द ऑफ स्टंप, उसके बाद उससे भी बाहर निकाले गेंद को। अच्छी गेंद है ये खूबसूरत गेंद है। लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, विकेट कीपर ताज नाइक के दस्तानों में समाती हुई। अगर ये लाइन हर वक्त बबल कोशिश करे। फिर एक बार ऊपर उठी, ऊंची उठी गेंद, उन्हीं के हाथ में। बबल नाइक सेफेस्ट हैंड है क्रिकेट की इस टेनिस बॉल जगत में, और एक विकेट का पतन होता हुआ अनिकेत आउट होकर पेविलियन वापस लौटे। और शाम के सत्र में दूसरा जो बंच है, ग्रुप है। अच्छी गेंद, ये फिर एक बार माझगांव वर्सेस मलेवाड़ और जयतीर वर्सेस माणगांव। चारों टीमों से विनती है कि यहाँ उपस्थित रहे और अपने आने का आगाज यहाँ कमेंट्री बॉक्स में करे। अच्छी गेंद, फिर एक बार अच्छी गेंद, 1 रन निश्चित रूप से मिलेगा। तो इस ओवर की मात्र आखिरी गेंद शेष है। इस मैच को एक तरफा जीतती हुई हुडा टीम, मंगलदीप के साथ उनको फिर एक बार भिड़ना है, क्योंकि पिछले मैच में एक शिकस्त दी थी मंगलदीप की टीम ने। अच्छी गेंद, अच्छी गेंद, क्या खूबसूरत गेंदबाजी बबल नाइक की, और इसी के साथ इस मैच को जीतती है हुडा टीम। इसके बाद होने वाला मुकाबला हुडा वर्सेस मंगलदीप भेंडमला। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए यहाँ पैवेलियन के सामने आ जाए, और यहाँ फिर एक बार माइक्रोफोन पर जुड़ने के लिए सज्ज है यहाँ अजय नाइक सर। यहाँ पर